कधी कधी आपल्याला फक्त एवढंच वाटतं की समोरचा आपल्याशी सतत बांधतोय, पण समोरचा आपल्याशी बांधतोय याचा कधी विचार केलाय का की त्याच्यासोबत आपण कसे वागलो हे मात्र आपण विसरून जातो. आपण म्हणतो की ती किंवा तो सतत बांधतो, रडते, पण आपण कधी विचार केला आहे का की आपण त्यांच्यासोबत काय केलं, कशी वागणूक दिली, कोणती स्वप्न दाखवली, किती वचनं दिली, मग ती वचनं मोडली पण आहेत का? आपण बोलणं एक असतं आणि वागणं एक असतं. आपल्या ॲक्शनमध्ये कृतीतून वेगळाच भाव असतो. आपलं प्रेम दिल्यासारखं दाखवणं पण वागणं मात्र दुर्लक्षित करणारं होतं. आणि आता जेव्हा समोरची व्यक्ती दुःखी होते, तेव्हा बोलतोय किती रागावतीये, तेव्हा आपण म्हणतो हा काय त्रास आहे, काय एवढं डोकं खातोय, काय एवढी डोकं खाती आहे. पण आपण माणूस आहोत, रोबोट नाही. आपण इमोशनवरती चालतो, अल्गोरिदम नाही ना. माणूस हा भावना ठेवतो, अपेक्षा करतो आणि दुखावला गेला तर तो बोलतो. प्रत्येक वेळी नातं लव यू किंवा काहीतरी बोलून व्यक्त होता येत नाही. कधीतरी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत त्याच्यासोबत दुखावले जाऊ शकता. समोरच्या नात्यामध्ये समोरच्याला गृहीत धरणं प्रमाण हे खूप कमी झालंय. प्रेम केलं असेल तर जबाबदारी समजून घ्या, एकमेकांच्या भावना समजून घ्या. समोरचा 100% चुकीचा आहे असं म्हणणं योग्य वाटत नाही. प्रत्येक भांडण्यामागे एक अधुरी भावना असते आणि ती भावना समजून घेतली गेली पाहिजे. की नातं खूप बोलण्याआधी जपलं जातं. तुमच्या नात्यांमध्ये असे काही प्रॉब्लेम्स किंवा अशा काही गोष्टी असतील तर त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा.